नमस्कार मंडळी, तुमच्या आवडत्या कोकण कनेक्शन चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, आज आम्ही तुम्हाला घेऊन निघालो आहोत कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील अनोख्या सुंदर प्रदेशात संगमेश्वरात. जर तुम्ही सहकुटुंब फिरण्यासाठी शांत, निसर्गरम्य आणि ऐतिहासिक जागेच्या शोधात असाल तर या संगमेश्वर तुमचे स्वागत करायला सज्ज आहे. मंडळी, आमच्या चिपळूण, वेंगुर्ला, सावंतवाडी, अलिबाग, रत्नागिरी, कुडाळ वगैरे शहरांच्या व्हिडिओना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात. आपले सुंदर कोकण अगदी पार गोकर्णपर्यंत पर्यटनासाठी सुप्रसिद्ध आहे. आम्ही संशोधन करून कोकणातल्या विविध शहरांची अनोखी माहिती देण्याचा प्रयत्न करीत असतो. एक विनंती आहे, आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर करा आणि तुमचं कोकणावरचं प्रेम व्यक्त करायला चॅनल सबस्क्राईब करा. आश्चर्य म्हणजे बऱ्याच जणांना हे सबस्क्राईब फुकट असतं हेच माहीत नसतं. अहो, प्रोत्साहन मिळालं म्हणजे आम्हालाही काम करायला हुरूप येतो. मंडळी, संगमेश्वर नाव ऐकूनच तुम्हाला कळलं असेल, हे नुसतं एक गाव नाही, तर ही आहे दोन नद्यांची भेट. त्या नद्या आहेत शास्त्री आणि सोनवी. या नद्यांच्या संगमामुळेच संस्कृत शब्द संगम यावरून या गावाला असं दैवी नाव मिळालंय. संगम अधिक ईश्वर, संगमेश्वर. आहे ना गंमत? संगमेश्वर तालुका रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक परिसर आहे. पंचायत समिती कार्यालय संगमेश्वर पासून 17 किलोमीटरवर असलेल्या देवरुख येथे आहे. संगमेश्वर या परिसरातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत येथून रत्नागिरी व पुढे मुंबईपर्यंत बोटीने जाता येत असे. संगमेश्वर मुंबई गोवा महामार्गावर वसलेले आहे. कोकण रेल्वेचे संगमेश्वर एक महत्त्वाचे स्टेशन आहे. शहराच्या पूर्वेकडे सह्याद्रीचा पश्चिम घाट पसरलेला आहे. पण या छोट्याशा शहराला मराठा साम्राज्याच्या शौर्याचा आणि अलौकिक त्यागाचाही स्पर्श आहे. हा त्याग केला धर्मवीर संभाजी महाराजांनी. 1689 ची ती दुर्दैवी घटना, हाच तो देसाईवाडा. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र, मराठा साम्राज्याचे छत्रपती संभाजी महाराजांना मुघल सम्राट औरंगजेबाने कपट कारस्थान करून पकडलं होतं. पुढचा जाज्वल्य इतिहास संपूर्ण जग जाणतं. आपण जेव्हा या पवित्र त्यागी भूमीला स्पर्श करतो तेव्हा इथली शांतताही बोलू लागते. त्या पराक्रमी मराठ्यांच्या राजाच्या संघर्षाची आठवण सांगू पाहते. इतिहासातून काही शिकायचं असेल तर ही ऐतिहासिक पवित्र जागा प्रत्येक शिवप्रेमीने पाहायलाच हवी. आता काही शतकं थोडं अजून मागे 11व्या शतकात जाऊ. संगमेश्वर हे देवळांचे गाव आहे. या परिसरात सुमारे 70 पांडवकालीन देवालये आहेत. हे बघा, कर्णेश्वर मंदिर. 11व्या शतकातील कलाकृती. एका दगडातून कोरलेले हे भव्य देऊळ पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. याचा काळा दगड आणि हेमाडपंथी शैलीची नक्षी केवळ अद्वितीय. हे मंदिर पांडवांनी बांधलं म्हणतात. शिवशंकर महादेवाच्या या देवालयात 5 पालथी ताटे कोरलेली आहेत. एका पौराणिक आख्यायिकेनुसार पांडव वनवासात असताना त्यांनी कर्ण नामक राजाच्या विनंतीवरून एका रात्रीत आणि एकाच दगडातून हे देवालय कोरले. त्यानंतर थकून भागून ते जेवायला बसले असता कोंबडा आरवला. पांडव तसेच त्यांची ताटे पालथी टाकून उठले. देवालयात पांडवकालीन लिपीत कोरलेले लेख आहेत. जेव्हा हे लेख कोणी वाचू शकेल तेव्हा पालथी ताटे सुलटी होतील आणि त्या मनुष्याला ताटाखाली लपलेले द्रव्य मिळेल, अशी दंतकथा प्रचलित आहे. या देवळाच्या अप्रतिम नक्षीकामाच्या निरीक्षणात कितीतरी तास आपण स्वतःला विसरून जातो. एवढं ते अद्भुत आणि सुंदर आहे. कर्णेश्वराच्या देवालयाजवळ एक सूर्य मंदिरही आहे. कोकण म्हणजे फक्त समुद्र नाही, तर इथे मनमोहक डोंगर, झरे आणि धबधबे आहेत. तर चला पाहू डोंगरात विसावलेले मार्लेश्वर. प्रसिद्ध मार्लेश्वराचे देऊळ संगमेश्वर येथून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे. मार्लेश्वर हे देवालयातील साप आणि देवालयापाठच्या नयनरम्य धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे. हे बघा, गुंफेत असलेलं पुरातन शिवाचं म्हणजेच देवाधिदेव महादेव शिवशंकराचं मंदिर. इथली खास गोष्ट म्हणजे हे बिनविषारी नागदेवतांचे नैसर्गिक निवासस्थान आहे. त्यांचे दर्शन झाले तर अजिबात घाबरू नका, ते तुम्हाला काहीही इजा करणार नाहीत. प्रत्यक्ष शिवपार्वतीचा इथे वावर असतो अशी श्रद्धा आहे. पावसाळ्यात तर हा परिसर जणू स्वर्गच भासतो. आणि गुंफेच्या बाहेर हा कसला आवाज?
हा तर गर्जना करणारा मार्लेश्वरचा सुप्रसिद्ध धबधबा. पावसाळ्यात इथे इतरही लहान मोठे धबधबे दिसतात. ते उंचावरून कोसळणारे पाणी पाहून तुम्ही थक्क व्हाल, आनंदी व्हाल. मग काढा कॅमेरा. हा नयनरम्य निसर्ग, पाण्याची ही अखंड शक्ती तुमच्या फोटोत कैद व्हायलाच हवी. प्रचितगड किल्ल्यावरून या परिसराचं अगदी विहंगम दृश्य दिसतं. 1660 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतलेला प्रचितगड हा महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये संगमेश्वर जवळचा ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे, जो चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरात सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा या 4 जिल्ह्यांना लागून आहे. प्रचितगड त्याच्या कठीण ट्रेकिंगसाठीही प्रसिद्ध आहे. हा किल्ला संगमेश्वरच्या शृंगारपूरहून जवळ आहे. आता थोडं रिलॅक्स व्हायचंय. मग चला जवळच्याच कोकरेच्या गरम पाण्याच्या कुंडाकडे. कोकणातील इतर आसपासच्या भागांप्रमाणे संगमेश्वरमध्येही गरम पाण्याचे झरे आहेत. खडीकोळवण गावातील 365 दिवस वाहणारे गरम पाण्याचे झरे पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. निसर्गाने माणसाला दिलेला हा फ्री ऑफ चार्ज स्पा. भूगर्भातून येणारं हे नैसर्गिक गरम पाणी आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. थकून भागून आल्यावर इथे गरम पाण्यात पाय सोडून थोडा वेळ शांत बसा, विश्रांती घ्या. खूप फ्रेश वाटेल. यालाच म्हणतात ब्रह्मानंद. ब्रह्मानंदापाठोपाठ अन्न ब्रह्म हवेच. भटकंती करताना प्रवासात यथेच्छ पोटपूजा तर झालीच पाहिजे. आणि कोकणचा दौरानी झणझणीत चमचमीत जेवण नाही असं कसं होईल? इथे मिळणारी प्रत्येक गोष्ट नैसर्गिक, ऑर्गॅनिक, ताजी आणि चविष्ट असते. इथला फेवरेट मेन्यू? चवदार भाजी भाकरी, कुळथाचं गरमागरम पिठलं आणि अर्थातच ताजे मासेनी कोंबडी वडे. शिवाय असे वजनदार जेवण पचवायला सोबत नारळाचा रस घातलेली थंडगार सोलकढी हवीच. तिखट गोड आंबट चवीचा एकदम परफेक्ट बॅलन्स म्हणजे ही गुलाबी कोकण कन्या, अप्रतिम सोलकढी. संगमेश्वर शहरात अनेक भोजनगृहे, हॉटेल आहेतच, पण मध्येच एखाद्या साध्या खानवळीत जेवण करून बघा. अगदी घरीच जेवल्यासारखं वाटेल. जेवण झाल्यावर अवश्य इथल्या बाजारात फिरा. विळी, कोयते, लोखंडी तवे, बांबूची आणि लाकडी खेळणी घ्या. काजू, फणस, कोकम, नारळ, सुके मासे अशा कोकणी मेव्याची स्वस्त आणि मस्त खरेदी करा. लोकांशी गप्पा मारा. खास संगमेश्वरी बोलीची मजा घ्या. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातली धावपळ विसरून इथली साधी शांत जीवनशैली तुम्हाला नक्कीच आवडेल. हवीहवीशी वाटेल. म्हणतात ना, कोकणची माणसं साधी भोळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. इथली माणसं अगदी मनमिळाऊ आहेत. संगमेश्वर बस स्थानकापासून संगमेश्वर रेल्वे स्टेशन 4 किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळचा मुख्य बस डेपो देवरुख 13 किलोमीटर अंतरावर आहे. इथे साखरपा, कोल्हापूर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, कणकवलीकडे जाणाऱ्या बसेस सुटतात. गणपतीपुळे हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ इथून जवळच आहे. जून ते ऑक्टोबर दरम्यान येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पावसाळ्यात रस्ते काही ठिकाणी निसरडे व धुक्याने भरलेले असतात. त्यामुळे सावधपणे प्रवास करावा लागतो. तर मंडळी, असं आहे संगमेश्वर. इतिहास, निसर्ग, चविष्ट जेवण आणि मनशांती, सगळं काही भरभरून आपुलकीने देणारं, पुन्हा पुन्हा यावंसं वाटणारं. तुम्ही जर कोकणात कधी जायचं असा विचार करत असाल तर ताबडतोब निघा. संगमेश्वरला नक्की भेट द्या आणि तुमचा अनुभव आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. पुन्हा आपुलकीची विनंती, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सुंदर ठिकाणांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासात. येवा कोकण आपलाच आसा.